मित्रांनो, आरेवारे बीच फेमस आहे. आय नो खूप सुंदर आहे. पण हे माझ्या मागे काय आहे? हा बीच बघा, हा सिनेरिओ बघा. म्हणजे निसर्गाची किमया अशी आहे की जर निसर्गाने ठरवलं ना, तर निसर्ग आपल्याला पाहिजे तेव्हा पाहिजे तसं हिप्नोटाइज करू शकतो. कड्याच्या गणपतीवर चाललो होतो मी. हरणेवरून निघालो. अंजर्ली बीचच्या दिशेने जाणारा रस्ता आणि या रस्त्यावर असलेला हा एक नजारा, एक असा नजारा जो मी माझ्या आयुष्यात नाही. मी आरेवारे बीचवर सुद्धा गेलोय. बरेच सारे बीच मी पाहिलेत. पण डावीकडे एक वेगळा नजारा, समोर वेगळा नजारा आणि उजवीकडे वेगळा नजारा, हे तीन नजारे एकाच बघायला पहिल्यांदा मिळतायत. आणि मित्रांनो, हे महाराष्ट्रात आहे. हरणे बीचवरून जेव्हा आपण अंजर्ले बीचवर जातो वरून कड्याच्या गणपतीच्या रस्त्यावरून, तेव्हा आपल्याला हा पॉइंट इथे दिसतो. वेळात वेळ काढून या, थोडेसे पैसे जमवा, फ्लॅट, शॉप, इन्व्हेस्टमेंट सगळं बाजूला राहू द्या हो. या आठवणी जर तुम्हाला पाहिजे असतील ना, तर एकदा तरी हरणेला या आणि या बीचचा जो नजारा आहे तो बघा. ही मार्केटिंग नाही आहे, यातून मला काही मिळणार नाही आहे, पण जो आनंद मला मिळाला आहे ना, तो आनंद तुमच्यापर्यंत पोहोचू दे म्हणून मी हा व्हिडिओ काढतोय. आणि तुम्हाला विनंती करतोय की इकडे या, फॅमिलीसोबत या, इथे रांगेत बसा आणि स्वर्ग स्वतःच्या डोळ्यांनी आपल्या स्वतःच्या परिवाराला दाखवा. खरंच असा नजारा मी आत्तापर्यंत कधीच पाहिलेला नव्हता. दुपारचे 12 वाजलेत, ऊन आहे तरीसुद्धा मला गरम होत नाही आहे. जबरदस्त, मन एकदम फ्रेश झालं आहे. आणि पुढच्या जर्नीला मी आता सुरुवात करणार आहे. या लोकेशनचे कोऑर्डिनेट्स मी तुम्हाला देत आहे डिस्क्रिप्शनमध्ये. डिस्क्रिप्शनमधले कोऑर्डिनेट्स उचला, गुगल मॅपवर जशीच्या तसे टाका आणि इथे जिथे मी उभा आहे तिथे उभं राहून फोटो काढा. इथे उभं राहून मी फोटो काढलेत, माझ्या इंस्टाग्राम आयडीवर चेक करा. खरंच खूप सुंदर नजारा आहे. पूर्ण हरणे इथून आपल्याला दिसतंय. त्या बाजूला अंजर्ली बीच दिसतोय. तिकडे लाईट हाऊस असणार आहे, कड्यावरचा गणपती असणार आहे. या सगळ्या गोष्टी मी बघणार आहे. मी तर त्या दिशेला निघालो होतो, पण एक बोलतात ना की मंजिल मौत है सफर का मजा लो. तसंच जसं डेस्टिनेशनवर न पोहोचता रस्त्यावर हे जे नजारे दिसत आहेत ना, या नजाऱ्यांवर वेळात वेळ काढून थांबायला शिका. आणि जर आपण कोकणात आलो आहे आणि आपण जर असं ठरवलं असो की बाबा हरणेला जायचं आहे, तिथे 2 तास फिरायचं आहे, दुसऱ्या बीचवर जायचं आहे, तिथे 2 तास फिरायचं आहे, तर असं डिसाईड करून अजिबात येऊ नका. कारण जर आपण कोकणात आलो आहे तर आपल्याला एक लोकेशन कवर करायला मिनिमम 1 ते 2 दिवस लागतो. म्हणजे 8 तास ते 16 तास आपल्याला फिरावं लागतं, तेव्हा आपल्याला त्या लोकेशनबद्दल माहिती मिळते. हरणेला इथे मच्छीचे लिलाव लागतात. हरणेला आमंत्रण हॉटेल आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं. हरणेला बीच आहेत, एक असा बीच जिथे तुम्ही तुमची कार आरामात नेऊ शकता. बाजूला डोंगर आहे त्याच बीचच्या, जिथे चांगले फोटोज येतात. हरणेवरून निघाल्यानंतर आता अंजर्ली बीचला जाताना मध्येच हा एक नजारा आहे. जसा घाट लागतो, जसं वळण लागतो, हा एक नजारा आहे आणि तो अजिबात बघायला विसरू नका. तिथे तुम्हाला एक रॅलिंग दिसेल. इथे ही तुम्हाला रॅलिंग दिसेल. ही तुमच्या कारमधून दिसली की समजायचं आता इथे आपल्याला थांबायचं आहे आणि इथल्या नजाऱ्याचा आनंद घ्यायचा आहे. कारण जर तुम्ही हे स्किप केलं तर मला वाटतं खूप काही स्किप कराल. बरेच जण हरणे बीचला आले असतील, अंजर्ले बीचला सुद्धा आले असतील, पण बऱ्याच जणांनी हे पाहिलं देखील नसेल. आणि जर तुमच्याकडे ड्रोन आहे, कॅमेरा आहे, गोप्रो आहे, चांगले फोटोग्राफर्स आहेत, तर दिस इज द बेस्ट लोकेशन फॉर यू अँड द लोकेशन इज वेटिंग फॉर यू ॲट फ्री ऑफ कॉस्ट. तर नक्की या, भेट द्या आणि आनंद घ्या. जे मी तुम्हाला सांगितलं की एका बाजूला हरणे दिसतं, मध्ये समुद्र दिसतो आणि उजव्या बाजूला अंजर्ले बीच दिसतो. ही जी लाईन तुम्हाला दिसते, हा छोटासा एक पॅच आहे, जी बॉर्डर आहे हरणे आणि अंजर्ले बीचच्या मधली. त्या बाजूला अंजर्ले बीच स्टार्ट होतोय आणि या बाजूला आहे हरणे बीच. इकडनं आपण बघू शकतो की एक पॅनॉरमिक सिनारिओ इथे क्रिएट झालेला आहे. आणि एकाच पॉईंटवर, पहिला आपण निळ्या टाकीवर उभं राहिलो तर तिकडनं आपल्याला पूर्ण हरणे दिसणार. इथे उभं राहिलो तर अर्धा हरणे दिसतं आणि अंजर्ले बीच दिसतं. मला असं वाटतं की समुद्र जेवढा जवळून चांगला दिसत नाही ना मित्रांनो, त्यापेक्षा चांगला आणि सुंदर समुद्र डोंगरावरून आणि लांबून दिसतो. आणि हा व्ह्यू जितका मी डिस्क्राईब करेल मला वाटतं पुरेसा नाही आहे. स्वतः या आणि या व्ह्यूचा अनुभव घ्या. गर्दी अजिबात नाही आहे, इथे कुणीच नाही आहे.
इथे इथून उठा, लवकर निघा, लवकर जा, गर्दी करू नका असं म्हणणारं सुद्धा कोणी नाही आहे. तुम्ही इथे येऊन बसून दिवस काढू शकता. तुमच्यासोबत मित्र असतील, तुमच्यासोबत तुमच्या धर्मपत्नी असतील, तुमच्यासोबत तुमची गर्लफ्रेंड असेल, आईवडील असेल, बहीण असेल, पूर्ण फॅमिली असेल, इथे येऊन असं दिवसभर बघू शकता. आणि मी नाही डिस्क्राईब करू शकत जे सध्या माझ्या मनात माझ्या समोर आहे ते मी शब्द पुरेसे नाहीत माझ्याकडे डिस्क्राईब करायला. तुम्ही नक्की या आणि या जागेला नक्की भेट द्या. इथे उभं राहून मी तुम्हाला पहिलं डिस्क्रिप्शन दिलं, 3 बाजू दिसत आहेत, आणि तिथं उभं राहून मी तुम्हाला अंजर्ले बीच दाखवला. तर या लोकेशनला जर तुम्हाला थांबायचं असेल तर हा पहिला टर्न आहे. इथून गाडी आल्यानंतर खाली थोडं राईट मारल्यानंतर एक स्पेस आहे, तिथे आरामात 2 4 व्हीलर पार्क होऊ शकतात. इथे या टर्नवर येताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा की टर्न थोडेसे धोकादायक आहेत. तर रोड क्रॉस करताना ही काळजी घ्या की गाडी येताना जाताना लक्ष ठेवा. उगाच आपण एखाद्या चांगल्या लोकेशनला आलो आहे आणि एखादी ट्रॅजेडी आपल्यासोबत घडू नये हे तुम्ही लक्षात ठेवा. जे काही कराल ते काळजी घेऊन करा, पण हा स्पॉट बघण्यासारखा आहे. आय रिकमेंड दिस स्पॉट. स्पॉटवर आलायत तुम्ही, इथे थांबलायत, तर असं काही वेड्यासारखं करू नका. प्रत्येक जागेला कचराकुंडी बनवू नका. एक पिशवी कॅरी करायला काहीच हरकत नाही आहे, कारण निसर्ग सुंदर आहे, त्याला सुंदर ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. आणि याच जबाबदारीचं पालन करत हे असं काही करू नका. इकडे आल्यावर इकडे रेडबुलची बॉटल, बिअरची बॉटल, पाण्याची बॉटल सगळं काही दिसतंय आपल्याला, असं काही करू नका.